नमस्कार मंडळी. मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केलेल्या आहेत. तसे जी आरही काढलेले आहेत. आता मनोज जरांगे हे परत अंतरावली सराटीला जाणार आहेत. हळूहळू मुंबईत आलेला मराठा, त्यांची वाहनं ही देखील परतणार आहेत. अद्याप परतली आहेत का? तर नाही आहेत. मुद्दा असा आहे की या सगळ्या आंदोलनाचा शेवट हा गोड झाला, चांगला झाला. पण मागच्या 5 दिवसामध्ये मुंबईवर जे ओरकडे पडलेले आहेत ते इतक्या सहजासहजी निघून जातील का? त्यातून होणारा रक्तस्राव हा थांबेल का? हा मुद्दा आहे. अर्थात काळ हे सगळं सगळ्यात मोठं औषध असतं आणि त्यामुळे हळूहळू काळाच्या ओघात तेही विसरलं जाईल. मात्र त्यासाठी कालावधी फार मोठा लागणार आहे. हे जे आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये खरा मराठा जो होता तो फार अभावाने दिसला. मी असं म्हणणार नाही दिसलाच नाही. काही मराठे हे तिकडे साफसफाई करण्यात गर्क होते. पण सगळ्यात जास्त जे बघायला मिळालं ते अर्थातच मुंबई बकाल करणारे प्रकार आपल्याला बघायला मिळाले. आणि हे केवळ मी बघितलं नाही मित्रांनो, तर हायकोर्टाने देखील तसाच निर्णय दिला. हायकोर्टाने आपला निर्णय सुनावताना तर थेट सांगितलं की कोर्टाला वेढा घातला होता, कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जे दिसत होतं ते मांडलं जात होतं, ते दाखवलं जात होतं, ते लोकांना कळत होतं, लोक मुंबईकर अनुभवत होते. आणि ही सगळी बेअवस्था ही का झाली? तर अर्थातच जरांगे यांच्या हेकेखोर धोरणामुळे. कोर्टाने सांगितलं होतं 5,000पेक्षा जास्त माणसं नाही, तेवढीच परमिशन होती. तरीही मोठ्या संख्येने मराठा मुंबईत येत होते. आणि ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईकरांची गैरसोय होत होती. हे सगळं होताना काही राजकीय पक्ष म्हणून म्हणजे मात्र त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी पुढे सरसावले होते. आणि त्यामध्ये अर्थातच उबाटा सेना असेल, पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल. आता यांना हा राजकीय फायदा का घ्यायचा होता? कारण आता नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. आणि या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्या असं उबाटा सेनेने ठरवलंय. कारण मुंबई महानगरपालिकेत उबाटा सेनेचा जीव आहे. आणि त्याला अर्थातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सपोर्ट आहे. पण मागच्या काही निवडणुकांमधला आलेख बघितला तर उबाटा सेनेला ही निवडणूक जिंकणं सोपं नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचा राजकीय फायदा व्हावा यासाठी उबाटा सेनेने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. इतकंच नाही तर रसद पुरवली. पण मुंबईची बेहाल होते याबद्दल उबाटा सेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस एक चक्कार शब्द बोलत नव्हती. आणि हे मुंबईकराला खटकत होतं मित्रांनो. हे मुंबईकराला खटकत होतं. कारण नेहमीचा मुंबईकर ज्यांनी आतापर्यंत अनेक आंदोलनं बघितलेली आहेत, लाखाचा मोर्चा बघितलाय मित्रांनो, आणि तो मोर्चा त्याबद्दल मुंबईकराने अवाक्षरही काढलं नाही, ब्रही काढला नाहीये. मोठमोठे मोर्चे बघितलेत. का अवाक्षर काढलं नाही? कारण त्या मोर्चातून मुंबईकराची तात्पुरती गैरसोय झाली असली तरीही ही गैरसोय तात्पुरती आहे हे मुंबईकराला माहीत होतं. पण हे मात्र जे काही भगवं वादळ जे मीडिया सांगत होते ते मात्र अजून किती दिवस घोंगावणार असा प्रश्न होता. आणि त्यातही सगळ्या सरकारी आस्थापनाचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न
जरांगे समर्थक करत होते आणि ते मुंबईकरासाठी भयंकर होतं. हे मुंबईकर आता विसरणार नाहीये. मुंबईकर विसरणार नाहीये. एका मुख्यमंत्र्याच्या विरोधात, तो केवळ ब्राह्मण आहे, त्याच्या विरोधात ही सगळी आगपापड पाकड केली जात होती. आणि त्यातून दाखवायचं काय होतं, तर आम्ही फक्त मराठा आरक्षणासाठी लढतोय, पण हेतू होता फडणवीसांवर टीका करणं, टिप्पणी करणं, सरकार अस्थिर करणं, हा त्याचा सगळा हेतू होता. कारण तो जर हेतू नसताना मित्रांनो, तर सगळेजण असे रस्त्यांवर गोंधळ घालत बसले नसते मित्रांनो. आणि तो हेतू होता. आणि हे मुंबईकराला 100% माहीत होतं. आता परिस्थिती अशी आहे मित्रांनो, मुंबईकरा ही गोष्ट विसरणार का? नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये मुंबईची, ठाण्याची, इथे नवी मुंबईची, कल्याण डोंबिवली, तिकडनं जो मुंबईकर कामधंद्यासाठी मुंबईत येत होता, तो पीडित होता. आणि त्याला हे कळत होतं, हे सगळं राजकीय फायद्यासाठी कोणते राजकीय पक्ष करतात. आणि ते त्याच्या डोक्यात फिट्ट झालं एकदा, की असं वाटतंय की ही निवडणूक उबाटा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट काँग्रेससाठी सोपं जाईल. शक्यच नाही मित्र, शक्यच नाही. ज्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी मुंबईकराला वेठीस धरण्याचा अप्रत्यक्षरित्या प्रयत्न केला, त्या पार्टींना याचा मोठा फटका बसणार आहे. त्या पार्टींना मोठा फटका बसणार आहे. कारण दिल्लीतलं शाहीनबाग वगैरे आंदोलन आपण बघितलं. मग इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की ही सगळी मंडळी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देत होती, त्याच वेळेस सर्वसामान्य मुंबईकराच्या मनात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती निर्माण होत होती. आणि आज अशी परिस्थिती आहे मित्रांनो, की देवेंद्र फडणवीस या सगळ्या आंदोलनाच्या गोळामधून विजयी होऊन लोकांपुढे आलेले आहेत. मग ते जरांगे समर्थक असतील किंवा सर्वसामान्य मुंबईकर असेल, त्यांना असं वाटतंय की हो, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खूप अति होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिव्या देण्यात आल्या, देवेंद्र फडणवीस यांची बायको पळाली, अशा घोषणा देण्यात आल्या मित्रांनो तिथे. आणि हे सर्वसामान्य मुंबईकर बघत होता. आणि त्याला हे कळत होतं की आज फडणवीसांना राजकीय हेतूने टार्गेट केलं जात आहे. आणि हाच मुंबईकर उद्या मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये याच फडणवीस यांच्या मागे उभा राहणार आहे, त्यांच्या मागे उभा राहणार आहे मित्रांनो. आणि हे फडणवीस यांच्या सत्प्रवृत्तीने साध्य झालेलं आहे. इतकं बोललं गेलं, पण कधीही एक चक्कार अपशब्द त्यांनी तोंडातून काढला नाही. सगळं सहन केलं. आणि इतकंच नाही तर मित्रांनो, सर्वसामान्य मुंबईकरांची सहानुभूती मिळवली. आता हे जे जरांगे समर्थक मुंबईत आले होते, ते मतदान करायला नसणार आहेत मित्र. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईकर मतदान करणार आहे. आणि त्यातही 65%, जवळजवळ 65% हा मतदार परप्रांतीय आहे, लक्षात घ्या. आणि तो या सगळ्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार आहे. सर्वसामान्य मराठी मतदारही या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार आहे. आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत, आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत फडणवीस हे पुन्हा एकदा हिरो ठरणार आहेत. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.